एवढी बिकट परिस्थिती भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कधी आली नव्हती. हा पाऊस लांबण्याला कारणीभूत कोण आहे? मागील वर्षी महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये वर्षभर पाऊस पडत होता. वर्षभर शेतकऱ्यांची पिकं वाहून जात होती. पिकं आज जून महिना संपायला आला तरी महाराष्ट्रामध्ये एक थेंब पावसाचा नाही आहे. धरणं ओसाड पडलीत, धरणं कोरडी पडलीत, प्यायला पाणी नाही आहेत, शेतीला पाणी नाही आहेत, जनावरांना पाणी नाही आहे. माझी फक्त एकच विनंती राहीन बाबांनो, ज्याने त्यांनी आपल्या धर्मानुसार देवाला साकडे घाला. आणि देवाकडं मी पण प्रार्थना करतो, परमेश्वरा तुझं नैसर्गिक रूप धारण कर आणि सर्वसामान्य जनतेवर तुझी कृपादृष्टी राहून दे आणि पाऊस लवकरात लवकर पडून दे. ही देवाकडं मी साकडे घालतो. बाबांनो आत्ताही वेळ आहे, देवाकडं मागणी करा. जून संपलाय, जुलै आली ना, पाण्यासाठी लय फिरावं लागेल आपल्याला. वन पाण्याची लय हाल होतील आपले. तुम्ही हलक्यात घेऊ नका. हे कारभारी काय करणार नाही. फक्त काय आहे, बोलायला आणि करायलाच येते कागदावर. हे लक्षात ठेवा. माझी फक्त एकच विनंती राहील महाराष्ट्र जनतेला, पुणेकर जनतेला, भारतातील सबंध नागरिकांना की देवाकडं साकडे घाला, देवाकडं प्रार्थना करा. देवा हे जे काय असेल तुझी कृपादृष्टी आमच्यावर राहून दे आणि पाणी पुरवठा आणि पाऊस नैसर्गिकरित्या सुरळीत राहून दे. करा देवाकडं प्रार्थना, त्याशिवाय पर्याय नाही. हे प्रशासन काय करणार नाही. भ्रष्टाचारी नेते दे. यांचं काय, यांच्या घरात वर्षावर पाणी तरी नाही पुरलं नाही, बिस्लेरीचे पाणी आणून पितील ही लोक. नाहीतर महाराष्ट्राबाहेर, भारताबाहेर जाऊन राहतील ही लोक. यांच्याकडं का मस्त पैसा भरला आहे ह्याच्याखाली. त्याच्यामुळं काय झळ आपल्याला स्वप्नार आहे. त्याच्यामुळे देवाला साकडे घाला हीच विनंती करतो. ज्यांनी त्यांनी आपापल्या धर्माच्या रीतिरिवाजानुसार देवाला साकडे घाला, देवाकडे प्रार्थना करा आणि पाऊस पडून दे देवा. ही मनाने देवाकडं मी प्रार्थना करतो.